नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वातावरण दिवसेंदिवस बदलतंय. कडाक्याची थंडी कमी होऊन आता अचानक ढगाळ हवामानाने एंट्री घेतली आहे. त्यामुळे अर्थातच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण हे ढगाळ हवामान एकटं येत नाहीये, त्याच्यासोबत येतात कीड, रोग. त्यामुळे आज आपण रब्बी हंगामातलं महत्त्वाचं असलेल्या ज्वारी पिकावर ढगाळ हवामानामुळे होणाऱ्या कीड रोगांचा प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाय समजून घेणार आहोत. ज्वारीचं पीक सध्या वेगवेगळ्या अवस्थेत आहे. वेळेवर पेरणी केलेली ज्वारी सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे, तर उशिरा पेरलेली ज्वारी फुलोरा अवस्थेत आहे. त्यामुळे ढगाळ हवामानाचा पिकावर त्याच्या अवस्थेनुसार परिणाम होऊ शकतो. जसं दाणे भरण्याच्या अवस्थेत असणाऱ्या ज्वारीवर ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा आणि चिकटा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, तर फुलोरा अवस्थेतील ज्वारी पिकावर सध्या लष्करी अळीचा आणि चिकटा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. या व्हिडिओसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वनस्पती रोग तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर अंबाटकर आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉक्टर उत्तम कदम, डॉक्टर देवानंद बनकर यांनी मार्गदर्शन केलंय. पहिले तर आपण मावा किडीची माहिती घेऊयात. ज्वारीवर मावा किडीचा प्रादुर्भाव वाढला की ती पानातला आणि पोंग्यातला रस शोषते. पानं अकसून जातात, झाडांची वाढ खुंटते आणि दाणे भरण्यावर विपरीत परिणाम होतो. आता हा विपरीत परिणाम म्हणजे काय, तर मावा किडीच्या शरीरातून पाझरलेल्या गोड चिकट द्रवावर काळी बुरशी वाढते आणि पानावर बुरशीचा काळा थर जमा होऊन अन्न निर्मितीच्या क्रियेमध्ये बाधा येते. अन्न प्रक्रिया म्हणजे काय, तर पीक स्वतःसाठी जे अन्न बनवतं ते आणि दाणे तयार करतं तेही. अशा या चिकट बुरशीला चिकटा पडला असंही म्हणतात. कालांतराने झाडाची पानं, पोंगे पिवळे पडून वाळतात. तसंच या चिकट द्रावणाला मुंग्या आणि माशा आकर्षित होतात. यामुळे उत्पन्नात मोठी घट होते आणि चाराही खराब होतो. आता तुम्ही म्हणाल यावर काय उपाय करायचा, काळजी करू नका, तेही सांगते. मावा किडीचा प्रादुर्भाव कमी असल्यास सुरुवातीला पिकावर ॲझॅडिरॅक्टिन 1500 ppm 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. किंवा प्रादुर्भाव जास्त असल्यास इमिडाक्लोप्रिड 70% WG या कीटकनाशकाची 6 ग्रॅम प्रति 15 लिटर किंवा थायोमेथॉक्झामची 1 ग्रॅम प्रति 10 लिटरची फवारणी फायदेशीर ठरते. यासोबत चिकटा रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या कणसांना आणि पानांना काढून नष्ट करावं. माव्यासोबत ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भावही होतो. ही अळी ज्वारीसोबत इतर अनेक पिकांवर येते आणि पिकांचं मोठं नुकसान करते, हे आपण जाणतोच. ढगाळ हवामान, आर्द्रता आणि पाऊस या अळीसाठी पोषक असते. त्यामुळे अळीची वाढ झपाट्याने होते आणि ती पानांना खरडून खाते आणि त्यामुळे पानांवर पांढरे चट्टे पडतात. दुसऱ्या ते तिसऱ्या अवस्थेतील अळ्या पानाला छिद्र पाडतात आणि पानांच्या कडा खातात. मोठ्या अळ्या मात्र पानाला पूर्ण खातात. पिकावर फक्त पानाच्या शिरा उरतात. त्यामुळे पीक फाटल्यासारखं दिसायला लागतं आणि उत्पादनात मोठं नुकसान होतं. लष्करी अळीचं नियंत्रण हेही तिच्या अवस्थेनुसार आणि प्रादुर्भावानुसार करावं लागतं. अजूनपर्यंत ज्वारीवरच्या लष्करी अळीसाठी कोणतंही लेबल क्लेम रासायनिक औषध नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांनी जैविक कीटकनाशकांवर भर द्यावा असा सल्ला विद्यापीठातील शास्त्रज्ञ देतात. यासाठी पिकावर ॲझॅडिरॅक्टिन 1500 ppm 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादुर्भाव 10%च्या वर गेल्यावर जैविक नियंत्रणासाठी मेटारायझिम रिलाई किंवा मेटारायझिम ॲनिस्पोली 1.15% विद्राव्य पावडर या जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाची 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अशा प्रकारे ढगाळ हवामानामुळे येणाऱ्या कीड रोगांचं नियंत्रण तुम्ही करू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.